नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पायथागोरस थेरमचा एक लेक्चर आपण कंप्लीट केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं की थेरम कसे असतात, थेरम असतात तसे असतात. झालं, जोक जाऊ दे. आता प्रॅक्टिस सेट 2.2 आपण बघणार आहोत, पण त्याच्या अगोदर एक अपोलोनियस थेरम शिकणार आहोत. अपोलोनियस थेरम अजिबात प्रूफ करणार नाही मी, फक्त ते यूज कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे. कारण अपोलोनियस थेरम प्रूफ करायला अजिबात येत नाही. त्याच्यामुळे थेरमचा फक्त यूज शिका. त्या थेरमचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे. तर अपोलोनियस थेरम याला मिड पॉईंट थेरम पण म्हणतात. सपोज एक ट्रायंगल आहे. या पूर्ण लेसनमध्ये काय ट्रायंगलच तर आहेत, दुसरं काय असणार. तुमच्या नशिबात ट्रायंगलच वाढून ठेवलेत, लव ट्रायंगल फक्त नाही. हा एक ट्रायंगल आहे. समजा इथून एक लाईन, इथे एक मिड पॉईंट कन्सिडर केला एम, म्हणजे ही पूर्ण लाईन आहे, तर हा मधला पार्ट आहे, बरोबर मधला कट. आणि समजा ही वरची लाईन आणि हा एक पॉईंट, हा पॉईंट तुम्ही जॉईंट केला, तर ही लाईन आहे ती डिवाइड होते. मिड पॉईंट आहे ट्रायंगलचा. ट्रायंगलला नाव देऊ ABC. ट्रायंगल आहे, त्याचे मिड पॉईंट असं असेल तर अपोलोनियस थेरम काय सांगतं, या दोन साईडचा स्क्वेअरची ॲडिशन म्हणजेच काय AB स्क्वेअर प्लस इकडची साईड BC स्क्वेअर इज इक्वल टू, या दोन साईडचा स्क्वेअरची ॲडिशन इज इक्वल टू ही जी मिडल लाईन आहे AM त्याच्या स्क्वेअरचा डबल प्लस ही जी साईड डिवाइड झालेली आहे त्याच्यातला कुठलाही पार्ट घ्या, हा पार्ट घ्या नाही तर हा पार्ट घ्या. मी BM पार्ट घेतला, या BMचा स्क्वेअरचा पण डबल, यांची ॲडिशन थेरम आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.2 ला आपण स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन, जास्त टाइमपास करायचं नाही. इन ट्रायंगल PQR, मी एक ट्रायंगल काढला इमॅजिनरी PQR. पॉईंट S इज द मिड पॉईंट. मिड पॉईंट थेरम यूज करायचं म्हणजे अपोलोनियस थेरम यूज करायचे. ऑफ साइड QRच्या लाईनवर S हा मिड पॉईंट आहे. चला ही लाईन ड्रॉ करतो. लाईन ड्रॉ केली, ओके लाईन ड्रॉ केली. PQ11 हा 11 आहे. PR 17 हा आहे. PS 13, PS हा 13. त्यांनी शोधायचं म्हणजे QR किती आहे. जर QS समजली तर QR मिळेल, कारण त्याचे आपण डबल करणार. म्हणून आपण नेपोलिनियस थेरम यूज करू. अपोलोनियस थेरम, अकॉर्डिंग टू अपोलोनियस थेरम, व्हॉट इज द थेरम? थेरम इज PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू, हे कोणा शिकवलं आहे, या साईडच्या स्क्वेअरचा डबल प्लस दोघांपैकी एका साईडच्या स्क्वेअरच्या डबल. PS भरतो इथे 11चा स्क्वेअर, PR 17चा स्क्वेअर, 2 मल्टिप्लाय बाय PS मीन्स 13चा स्क्वेअर. इथे स्क्वेअर करायला बरेच जण विसरतात. 2 मल्टिप्लाय बाय QSचा स्क्वेअर. 11चा स्क्वेअर 121, 70चा स्क्वेअर 289, 2 मल्टिप्लाय बाय 13चा स्क्वेअर 169 प्लस 2 QS स्क्वेअर. ओके, या दोघांची ॲडिशन करतो. 9 आणि 1 10, 8 आणि 2 10 आणि 11, 2 आणि 1 3 आणि 1 कॅरी केलेला 410. 169च्या डबल, 170च्या डबल 340, बरोबर. 170च्या डबल 17 2 34, 170च्या डबल 340. मग 169च्या डबल 1 ने कमी, हा नंबर आहे, 2चा फरक पडणार म्हणजे किती, 338 आलं. हे 2 मल्टिप्लाय बाय QS स्क्वेअर आहे, तसं कॉपी करतो. 338ला इकडे आणतो, इकडे आलं, हा प्लस आहे, तिकडे आलं मायनस होईल. 410 मायनस 338 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय QS स्क्वेअर. ह्या 2ला अगोदर आणू नका, पहिला हे मायनस करा. 410 म्हणून 338 गेले, 72 राहतात. मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय QS स्क्वेअर, 2ला इकडे आणलं, डिवाइड झाला. 2 डिवाइड बाय 72 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू QS स्क्वेअर. 72च्या हाफ किती असतं, 36 इज इक्वल टू QS स्क्वेअर. देअरफोर 6 इज इक्वल टू QSचा स्क्वेअर QS स्क्वेअर, 6चा स्क्वेअर 36, स्क्वेअर रूट काढला. जर हा 6 असेल तो हा किती असेल QR, याच्या डबल म्हणजे 12 असेल. ओके, QR इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ QS, 2 टाइम्स ऑफ QS. QR इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 6, दॅट इज QR इज इक्वल टू 12. जर सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर, मीटर असेल तर मीटर. आता घेऊया सेकंड नंबर क्वेश्चन. सेकंड नंबर ट्रायंगल ABC. चला मी ट्रायंगल काढला ABC. AB इज 10, ही 10 आहे. AC 7, ही 7 आहे. BC 9, ही खालची आहे ती 9. फाइंड द लेंथ ऑफ द मीडियन ड्रॉन फ्रॉम पॉईंट C पासून एक मीडियन का टाकला इथे फ्रॉम पॉईंट C टू AB. आता ह्या मीडियनला नाव देतो मी D नाव देतो. तर याची CDची लेंथ विचारली त्यांनी. मी यूज करतो अपोलोनियस थेरम यूज करतो. ओके, मीडियनवाली साईड सोडायची, दोन साईडचा स्क्वेअर करायचा. AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ
मीडियनचा स्क्वेअर प्लस दोघांपैकी एक साईड एडी स्क्वेअर. ही पूर्ण 10 असेल तर ही 5 असेल, ही पण 5 असेल. AC स्क्वेअर मीन्स 7 स्क्वेअर, BC मीन्स 9 स्क्वेअर. 2 मल्टिप्लाय बाय CD काढायची आहे. कशातनं? याच्यातनं काढायचे. 2 टाइम्स ऑफ AD मीन्स ही 5चा स्क्वेअर. 7चा स्क्वेअर 49, 81. 2 मल्टिप्लाय बाय CD स्क्वेअर. 5चा स्क्वेअर 25 टू जा 50. याचा आन्सर 50 आलं. या दोघांची ॲडिशन करतो. 9 आणि 1 10, चला 1 8 आणि 4 12 आणि 1 13 इज इक्वल टू हे 130. 50ला इकडे आणले -50 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय CD स्क्वेअर. मग ॲडिशन केली 50ला इकडे आणले. 130मधून 50 गेले. 50 8 5 13 80 राहतात. 80 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय CD स्क्वेअर. 2ला इकडे आणतो. 80 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू CD स्क्वेअर. 80च्या हाफ 40 इज इक्वल टू CD स्क्वेअर. स्क्वेअर रूट काढायचा आहे. स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. हा 40 कसा लिहितो बघा. 4 मल्टिप्लाय बाय 10 लिहितो. 10 चौक 40 इज इक्वल टू CD. याचा स्क्वेअर रूट कोणाचं निघतं? 2चं स्क्वेअर रूट निघाला. 10चं निघत नाही. 10 आतमध्ये ठेवला इज इक्वल टू CD. क्वेश्चन नंबर 2 खतम. टाटा बाय बाय. क्वेश्चन नंबर 3 डेंजरस. दिसायला डेंजरस. काय प्रूफ करायला सांगितलंय? काय डोक्याचा भाग आहे की नाही असं प्रूफ करायला सांगतं का कोणी? पण टेन्शन नाही घ्यायचं. हा आपला सेम डायलॉग आहे. ओके बघा ही डायग्राम आहे. PQR PT ही परपेंडिक्युलर टाकलेली आहे. एक जरी परपेंडिक्युलर आला तर समजून जायचं पायथागोरस थेरम यूज होणार. बरोबर. त्याचबरोबर मीडियन पण दिले. ही इथून लाईन अशी याच्यावर टाकली आणि यस हा मीडियन आहे म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट सेम आहे. ओके आता पहिल्या प्रूफकडे बघूया. काय लिहिलंय? PR स्क्वेअर. याचा अर्थ PR स्क्वेअरला घेऊन पायथागोरस थेरम यूज करायला लागणार. त्याचबरोबर QR अपॉन 2 म्हणजे काय? हाफ. म्हणजेच काय? याला कुठेतरी रिप्लेस करायचं आपल्याला. मग ते आधीच लिहून ठेवतो मी. हां QS इज इक्वल टू SR इज इक्वल टू QR डिवाइड बाय 2. हे आणि हे QRच्या हाफ आहे. इक्वेशन नंबर 1. ओके पहिलं प्रूफ करायचं आहे. PR स्क्वेअर पाहिजे. PR स्क्वेअर याच्यामध्ये ट्रायंगल PTS कुठला? याला आता सोडून द्या. मी एवढाच पार्ट कन्सिडर करतो. एवढाच पार्ट PTR ही टाकली इथे S वगैरे हे एवढाच ट्रायंगल कन्सिडर करतो. काय लिहिणार? बाय पायथागोरस थेरम. ओके PR स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. बघा PT स्क्वेअर आणि TR स्क्वेअर हा आहे. PR स्क्वेअर आलेला आहे पण हे कुठनं आणायचं? अरे बापरे त्यात PS स्क्वेअर पण आहे. PS म्हणजे काय? ह्या लाईनचा स्क्वेअर पण आहे. याचा अर्थ हा छोटा चिंडुकला ट्रायंगलमध्ये पण पायथागोरस थेरम यूज करायला लागणार. याला इक्वेशन नंबर 2 देऊन ठेवतो. ओके त्या छोट्याशा ट्रायंगलमध्ये बघा ट्रायंगल PTS म्हणजे हा ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम यूज करतो. PS स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर. इक्वेशन नंबर 3 देतो. PS स्क्वेअर PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर. ओके हे तर इथे दिसतंय. हे असंच ठेवायला लागणार. याच्यामध्ये काय चेंज करून चालणार नाही. याला मी ब्रॅकेट करून ठेवतो कारण हा PS स्क्वेअर इथे पण दिसतोय. PS स्क्वेअर हे कुठंतरी येणार आहे याच्यामध्ये ते जाऊन रिप्लेस करायला लागणार आहे. याचा अर्थ याच्यामध्ये मला मॅनिप्युलेशन करायला लागणार. चला इक्वेशन नंबर 2ला घेऊन काम करायला सुरुवात करूया. ओके PT स्क्वेअर प्लस ओके PT स्क्वेअर. आता हा काय लिहिलं? TR स्क्वेअरचे 2 तुकडे करतो. TR स्क्वेअर काय आहे? TS किंवा ST प्लस SR ब्रॅकेटचा स्क्वेअर. पुन्हा बघा हे जे दिसतं TR स्क्वेअर हा T पासून R स्क्वेअर TR स्क्वेअर. TR स्क्वेअरच्या ऐवजी मी TS प्लस SR लिहितो. TS प्लस SR म्हणजे काय? पूर्ण TR तो रिप्लेस केला. इथे आता परत बघता हे कुठंतरी A प्लस B ब्रॅकेटच्या स्क्वेअर सारखं दिसतंय. याला एक्सपांड करतो म्हणजे याची टांगा वाढवून टाकतो. याची एक्सपांड करायच्या अगोदर QR अपॉन 2ला रिप्लेस केलं पाहिजे. ह्याच्यात तर QR अपॉन 2 कुठंच दिसत नाहीये. ओके मग एक काम करतो. ST प्लस SR कुठे गेलं? हे बघा SR म्हणजे या QR अपॉन 2. मी इथं QR अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर करतो. आत्ता याला एक्सपांड करतो की हे एक्झॅक्टली सेम याच्यासारखं दिसेल. लेट्स एक्सपांड इट. PR स्क्वेअर PT स्क्वेअर याला एक्सपांड करतो. A प्लस B ब्रॅकेटचा स्क्वेअर A स्क्वेअर ST स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय ST मल्टिप्लाय बाय
क्यू आर अपॉन 2 हा पूर्ण 2ab झाला प्लस याचा स्क्वेअर क्यू आर अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. याचा स्क्वेअर करू नका कारण इथं स्क्वेअर केलेला नाही आहे. आपण इथे लिहूया, आपल्याला जागा पुरत नाही. ओके, आता बघ पी आर स्क्वेअर लेटर दॅट पी टी स्क्वेअर प्लस एस टी स्क्वेअर प्लस 2ला 2 मिळालं. क्यू आर पहिला लिहितो मल्टिप्लाय बाय एस टी नंतर लिहितो कारण इथं पण तेच लिहिलेलं आहे बघा. आफ्टर दॅट प्लस क्यू आर डिवाइड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, क्यू आर अपॉन 2 आलेला आहे, क्यू आर मल्टिप्लाय बाय एस टी पण आलेला आहे. इथं पी एस स्क्वेअर आहे, इथं हे आहे म्हणजे याला रिप्लेस करायला नाही. हे कुठं आहे, हे कुठं आहे, पुढे हे पोपटा ए इथं इथे बघा. फ्रॉम 3 वरून काय पी टी प्लस टी एसला म्हणजेच काय पी एस. मी इथं लिहितो पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर मल्टिप्लाय बाय एस टी प्लस क्यू आर डिवाइड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आपलं प्रूफ झालेलं आहे. पॉज करा व्हिडिओ आणि कॉपी करा. केलं कॉपी, पुसटून टाकतो मी आता. आय एम गोइंग टू पुश टू. ओके ओके, आता मी काय काय पुसतो बघा. याला एक पुसतो, हे प्रूफ झालेलं आहे. याला पण पुसतो. ओके, हे लागणार आहे कारण इथं पण पी एस दिसतोय सेकंड प्रूफमध्ये. हे प्रूफ झालं आपलं, हे आपलं प्रूफ झालेलं आहे. हे प्रूफ झालेलं आहे. पी एस आहे म्हणजे हे लागणार आहे. मग उरलेलं हे पण काढून टाकतो, हे पण काढून टाकतो. ओके, इथं पण क्यू आर अपॉन 2 आहे त्याच्यामुळे हे पण लागणार. 1 इक्वेशन लागणार, 3rd इक्वेशन पण लागणार. ओके, या इक्वेशनला वरती ढकलतो. पी एस स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर इक्वेशन नंबर 3rd याला पुसटून टाकतो. ओके, आता बघा इथं पी क्यू स्क्वेअर दिलं आहे म्हणजे काय ही साईड दिले. याचा अर्थ तुम्हाला हा उरलेला ट्रायंगल यूज करायला लागणार. कुठला ट्रायंगल, हा ट्रायंगल. इथं टी आहे, इथं एस आहे, इथं क्यू आहे, इथं पी आहे. या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम यूज करूया. ओके, पहिला छोट्या ट्रायंगलमध्ये यूज करूया. कुठला ट्रायंगल, पी क्यू टी. पुकुटी 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 इथं यूज करूया. इन ट्रायंगल पी क्यू टी काय पायथागोरस पी क्यू स्क्वेअर ही साईड स्क्वेअर. आफ्टर दॅट पी टी स्क्वेअर ही साईड झाली प्लस कुत्ती स्क्वेअर म्हणजे क्यू टी स्क्वेअर ही साईड झाली. ओके, याला इक्वेशन नंबर 4 टाकतो. आफ्टर दॅट याला आता काय करतो बघा. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस कुटी म्हणजे ही कुटी आहे. कुटी ही कुटी कशी लिहितो बघा. कुटी ही कुटीला रिप्लेस करतो. क्यू एस म्हणजे पूर्ण लेंथ मायनस टी एस किंवा एस टी ब्रॅकेटचा स्क्वेअर. पूर्ण लेंथमधून ही टी एसला तुम्ही घालवलंच तो कुती स्क्वेअर राहील म्हणजे याच्याऐवजी हे लिहू शकतो. ओके, आता परत बघा. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस क्यू एस हे मगाशी हे वापरलं. आता क्यू एस म्हणजे काय क्यू आर अपॉन 2 क्यू आर डिवाइड बाय 2 मायनस एस टी ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता याला एक्सपांड करतो, याची ढेंग फाकवतो. याची कशी बघा आता याची ढेंग फाकवतो. पहिल्या ब्रॅकेटचा स्क्वेअर क्यू आर डिवाइड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्सपांड करतोय मी. 2 मल्टिप्लाय बाय ए क्यू आर डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बी एस टी प्लस लास्ट टर्मचा स्क्वेअर. ओके, 2ला 2 मेलं, खलास झालं. राहिलं काय पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस एस टी जी लास्ट टर्म आहे त्याला पुढे घेतो. ह्या एस टी बसला पुढे घेतो आणि ह्या कंडक्टरला मागे टाकतो. मायनस ह्याला पण शेवटलाच टाकतो. हे पहिले लिहून घेतो. मायनस क्यू आर मल्टिप्लाय बाय एस टी प्लस आत्ता हे शेवटला लिहितो क्यू आर बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. असं का केलं, प्रूफची मागच तशी आहे ना, असं लिहा म्हणून. मी फक्त मागे पुढे केलं आहे. शेवटचा होता पुढे घेतला, पहिला होता शेवटला टाकला आणि ॲडजस्टमेंट केली. आत्ता तुम्हासनी मी प्रूफ दाखवतो. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी प्लस एस टी. पी टी प्लस एस टीच नाही, पी टी स्क्वेअर प्लस एस टी स्क्वेअर. पी टी स्क्वेअर प्लस एस टी स्क्वेअर कुठंतरी असेल. हे बघा 3rd पी एस स्क्वेअर. पी टी प्लस एस टी स्क्वेअरमध्ये काय टाकणार तुम्ही पी एस स्क्वेअर टाकणार. मायनस क्यू आर मल्टिप्लाय बाय एस टी प्लस
क्यू आर डिवाइड बाय 2 ब्रॅकेटचो स्क्वेअर. हॅन्स प्रूव्ड. खतम. टाटा बाय बाय. कॉपी करून घ्या. एक्झाम्पल नंबर 4. परत मिड पॉईंट थेरम आलेला आहे. इन ट्रायंगल ABC, ABC, M is the midpoint of side BC. If AB square plus AC square is equal to 290 centimeter square, AM is equal to 8. AM ही म्हणजे 8. फाइंड BC शोधायचे आहे. हे काय दिले ते तुम्हाला लवकरच समजेल. त्याआधी आपण मीडियम थेरम यूज करूया, म्हणजे अपोलोनियस थेरम यूज करूया. कारण बिकॉज M is midpoint of BC, therefore by अपोलिनियस. अपोलिनियस स्पेलिंग बघा जरा, कधी चुकीचं असू शकते. अपोलिनियस थेरम यूज करूया ट्रायंगल मध्ये. काय AB स्क्वेअर या साईडचा स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2. या मधली जी मिडियन आहे त्याचा स्क्वेअरचा डबल प्लस या दोघांपैकी एक हाफ साईड कुठली घ्या. मी घेतो BM. 2 BMचा स्क्वेअर. आता व्हॅल्यू पुट करा. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर 290 रेडीमेड दिलेली आहे व्हॅल्यू. रेडीमेड व्हॅल्यू 2 मल्टिप्लाय बाय AM स्क्वेअर. AM म्हणजे किती 8. 8चा स्क्वेअर करायला विसरू नका, नाही तर तंगडं तोडीन धरून. प्लस 2 BM स्क्वेअर. 290 इज इक्वल टू 8चा स्क्वेअर 64 प्लस 2 BM स्क्वेअर. ओके, हे 64 आणि हे 2 ॲड करू नका, धरून मुस्काट फोडीन. अरे तुम्ही माझे विद्यार्थी आहे रे, प्रेमाने तसं बोलायला लागतं. तुमचं काय मुस्काट फोडणार का मी सांगा. 64 दुनी डायरेक्ट 60 दुनी 120. 60 दुनी हा 4 काढा आणि ते 60 लिहा. 60 दुनी 120 बरोबर. आणि 4 दुनी 8. 120 मध्ये 8 मिळवा 128. 64 दुनी 128. 64 दुनी 128 प्लस 2 BM स्क्वेअर. 128 इकडे ना मायनस होईल. मायनस 128 इज इक्वल टू 2 BM स्क्वेअर. हे दोघं मायनस करा. दोघं इथं मायनस करतो. माझी मायनस करण्याची मेथड वेगळी. आम्ही जुन्या जमान्यातले लोक. 10तून 8 गेले 2. 9तून 3 गेले 6. 2तून 1 गेला 1. 162 होतात का बघा. 8 आणि 2 10. चला 1 2 3 6 9. 1 आणि 1 2. 162. 162 इज इक्वल टू 2 BM स्क्वेअर. 2ला इकडे आणला, आल्यावर डिवाइड होईल, त्याचं स्वागत होईल. BM स्क्वेअर 2 ने डिवाइड करा. 82 16 आणि 2 ओ. अरे वा वा वा, याचा स्क्वेअर रूट काढा. स्क्वेअर रूट ऑन बोथ. अरे ठीक आहे, बोथ साईड. 81चा स्क्वेअर रूट 9. BMचा 9. जर BM 9 असेल तर हे BC त्याच्या डबल म्हणजे 18 असेल. Therefore BC is a 2 times of BM. BC is equal to 2 multiplied by that is 18. क्वेश्चन नंबर 5 घेऊया. प्रूफ करायला सांगितलेलं आहे. आपल्याला एक रेक्टँगल दिलेला आहे PQRS. ओके, रेक्टँगल दिले. अजून काय सांगितलं की T हा एक पॉईंट आहे आणि तिथे या सगळ्या लाईन्स येऊन इथे जॉईंट होतात. अजून सेगमेंट AB म्हणजे ही AB आहे ती SRला पॅरलल आहे. म्हणजे ही या 2 लाईन पॅरलल आहेत. याचा अर्थ AS आणि BR हा जर छोटा आपण पार्ट पकडला तो सुद्धा एकमेकाला इक्वल असणार. मी लिहितो AS इज एक्झॅक्टली इक्वल टू BR. AS BRला इक्वल असणार बिकॉज AB पॅरलल टू SR. कारण ही लाईन 2 एकमेकाला पॅरल असेल तर त्यांचे सेगमेंट पण इक्वल असणार. हे जर इक्वल असेल तर PA आणि QB पण इक्वल असणार. PA इज इक्वल टू QB. याचा पण रिझन सेम, हे सुद्धा इक्वल असणार. आता प्रूफ काय करायला सांगितलं आहे. TS स्क्वेअर TS या साईडचा स्क्वेअर प्लस या साईडचा स्क्वेअर इज इक्वल टू या साईडचा स्क्वेअर प्लस या साईडचा स्क्वेअर. प्रूफ करायला एकदम सोपं आहे. 1 2 3 4 त्या आतले 4 ट्रायंगल दिसत आहेत. 4 ट्रायंगल त्याच्यात पायथागोरस थेरम यूज करायचा, आपोआप सॉल्व होणार बरोबर. जर PA आणि AB एकमेकाला हे परपेंडिक्युलर असेल तर इथे पण 90 डिग्री, इथे पण 90 डिग्री, इथे पण 90 डिग्री, इथे पण 90 डिग्री. त्याच्यामुळे सगळ्या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम यूज करणार. पहिला थेरम यूज करतो PAT या ट्रायंगलमध्ये. इन ट्रायंगल PAT. ओके, फर्स्ट नंबरमध्ये PT स्क्वेअर इज इक्वल टू PA स्क्वेअर AT स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर इन ट्रायंगल खालचा घेतो हा. इन ट्रायंगल AST याच्यामध्ये बघा 90 डिग्री समोरची ST स्क्वेअर A स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. ST स्क्वेअर इज इक्वल टू AS आणि AT स्क्वेअर. हा आला इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर सेकंड. आफ्टर दॅट इन ट्रायंगल 1 2 झाला. तिसरा घेतो. काय ट्रायंगलचं नाव आहे QBT. QBT याच्यामध्ये
TQ स्क्वेअर, TQ स्क्वेअर इज इक्वल टू TB स्क्वेअर, TB स्क्वेअर QB स्क्वेअर, QB स्क्वेअर एक थर्ड इक्वेशन. चौथा नंबर ट्रायंगल कुठला आहे? TBR, इन ट्रायंगल TBR. TBR मध्ये TR स्क्वेअर, हाय हायपोटेनस TR स्क्वेअर, BR स्क्वेअर, BR स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर किंवा BT स्क्वेअर. इक्वेशन नंबर 4 झाले. ओके, आता काय म्हटलंय? TS प्लस TQ. TS कुठे? प्रूफची आपण लेफ्ट साईड बघूया. TS प्लस TQ. TS म्हणजे ST, मी तर ST स्क्वेअर किंवा TS स्क्वेअर दोन्ही एकच असतं. TS स्क्वेअर प्लस TQ. TQ म्हणजे 2 आणि 3ची ॲडिशन करा म्हटलंय. ओके, ॲड 2 and 3 इक्वेशन, 2 and 3 इक्वेशन ॲड करतो, लेफ्ट साईड ॲड करतो. TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू TS स्क्वेअर इकडे काय SA स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर प्लस QB स्क्वेअर. ओके झालं. त्याच्यानंतर इकडे काय लिहिलं आहे? TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. इकडे म्हणजे हे TP स्क्वेअर म्हणजे PT, दोन्ही पण सेमच असतं. इथं लिहितो TP स्क्वेअर, सरळ लिहितो. TR म्हणजे फर्स्ट अँड फोर्थ. ॲड फर्स्ट अँड फोर्थ इक्वेशन, फर्स्ट अँड फोर्थ इक्वेशन ॲड करतो. TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर, लेफ्ट साईडला ॲड केलं, राईट साईडला ॲड करू. PS स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर प्लस BT स्क्वेअर. ओके, आता या दोन साईड जर ही आणि ही जर इक्वल व्हायचं असेल तर ही आणि ही राईट साईड ही इक्वल असली पाहिजे, तर हे दोन इक्वल होणार. मग सेम शोधूया आहे का? इथे AT स्क्वेअर आहे, AT स्क्वेअर आहे. ओके, त्याच्यानंतर QB BR BT, हे बघा TB स्क्वेअर आहे, BT स्क्वेअर आहे. TB BT एकच राहिलं काय? SA TA QB BR. ओके, आता या इक्वेशनमध्ये चेंज करूया. काय बघा कुठे लिहिलं बघा, SA इज इक्वल टू BR, SA इज इक्वल टू BR. इथे SA टाकतो. TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर, PS स्क्वेअर तसंच ठेवतो. AT स्क्वेअर प्लस BRच्या जागी AS टाकतो, AS स्क्वेअर प्लस BT स्क्वेअर. QBच्या इथं PA किंवा PAच्या इथं QB, PAला रिप्लेस करतो QB स्क्वेअर. बरोबर, याला रिप्लेस केलं, याला रिप्लेस केलं. आता बघा SA AS सेमच आहे, AT TB किंवा BT एकच आहे, QB. मग जर राईट साईड सेम असेल तर लेफ्ट साईड सेम असणारच. याला इक्वेशन नंबर 1 2 3 4, याला 5 देतो, याला इक्वेशन नंबर 6 देतो. फ्रॉम 5 and 6 हेन्स म्हणजे कोंबडी नाही रे, हेन्स आपण प्रूफ केलं. TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. हेन्स वी प्रूव्ड. अशा प्रकारे 2.2चा शेवटचा क्वेश्चन पण आपण सॉल्व केलेला आहे. प्रॉब्लेम सेटकडे वळूया. एवढा मोठा प्रॉब्लेम सेट आहे ना की तुम्हाला सुद्धा प्रॉब्लेम होईल. एवढा मोठा प्रॉब्लेम सेट आहे. प्रॉब्लेम सेट घ्यायच्या अगोदर इथपर्यंत व्यवस्थित शिकून घ्या. काही फक्त मोजकेच थेरम एक्झामला प्रूफ करायला येतात, बाकी थेरम प्रूफला येत नाही, तर ॲप्लिकेशन म्हणजे यूज करायला येतात. जसं की अपोलोनियस थेरम प्रूफ करायला येणार नाही, पण त्याच्यावरची एक्झाम्पल पडला. भेटूया प्रॉब्लेम सेट 6 मध्ये. तोपर्यंत व्हिडिओ शेअर करा मित्रांना. स्वतः फक्त हुशार होऊ नका, बाकीच्यांना पण हुशार करा. बाय.